मार्ग काय? आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी। पटोलेंनी मेहनत घेतली, त्यांना बक्षीस मिळायला हवं, जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य। पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। तर बैठकीत कार्यकर्त्यांची नाना पटोलेंसाठी घोषणाबाजी। चंद्रपुरात आज काँग्रेसची नागपूर विभागीय आढावा बैठक। रमेश चेन्नीथला, नाना पटोलेंसह थोरात, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित असणार। जरांगे पाटलांची तब्येत आणखी जास्त बिघडली। जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आली। आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। मंत्री शंभूराज देसाईंचा मनोज जरांगेंना फोन। मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती। आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक। संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगेंची भेट घेणार। अंतरवाली सराटीत भेट होणार। खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट। बजरंग सोनवणेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध। आज नरहरी झिरवळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक। आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार। जळगावच्या जामनेरमधील पहुरपेठ गावात सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला गिरीश महाजनांची भेट। आंदोलकांसोबत महाजनांची चर्चा। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही। जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांची आज तिरंगा संविधान रॅली। छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली निघणार। रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार। एसटी महामंडळाचे पद स्वीकारण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार। महामंडळ मिळावं ही आमची मागणी नव्हती। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता। मला भाजपात प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं। भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं। एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती। एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही। एकीकडे म्हणतात भाजपात मला विरोध, नंतर बदलतात। पद भोगायची आणि बडबड करायची इतकंच काम। गिरीश महाजनांची टीका। एकनाथ खडसे सातत्यानं भूमिका बदलतात। प्रत्येक वेळी ते वेगवेगळं बोलतात। त्यांचं नेमकं काय चाललंय याबद्दल मी काय सांगणार। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय। पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू। अजितदादांचं नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। मी अजितदादांचा दौरा रद्द करण्या इतका मोठा नेता नाही। माझ्या सांगण्यावरून अजितदादा ऐकत असते तर मी या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती असं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू। रोहित पवारांचं वक्तव्य। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक जिल्ह्यात येणार। जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती असणार। राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली। मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी बैठक होणार। दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार। अमित ठाकरे यांची भूमिका। वंचित बहुजन आघाडीकडून धुळे शहरातील सगमा चौकात निर्धार सभा। येणाऱ्या काळात धुळे विधानसभा जिंकणार वंचितच्या नेत्यांचा दावा। एक वेळ महाविकास आघाडी चालेल पण भाजप चालणार नाही। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांची स्पष्ट भूमिका। तर एमआयएम कडूनच निवडणूक लढणार शहांचा निर्धार। अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। मतदारसंघात आमचीच अधिक ताकद। शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा। तर वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार। भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंकडून बैठक घेत दावा। भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ सध्या भाजपकडे। जळगावातील ठाकरे गटाच्या जयश्री महाजनांनी घेतली जयंत पाटलांची भेट। माजी महापौर जयश्री महाजन जळगाव शहर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक। शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष। अजित पवार गटाच्या मोहन शेवाळेंची संवाद यात्रा। विद्यमान भाजपा आमदार राजेश पाडवींच्या अडचणी वाढण्याची शक्यता। प्रतापरावांना वीज बिलं भरायची नाही बुडवायची माहिती आहे। प्रतापराव जाधवांच्या वक्तव्यावर रविकांत तुपकरांची टीका। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं नियोजन। 45,000 कोटींच्या प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली। मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्तीय डॉक्टर स्नेहा सोनकाटेंचा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरावर मोर्चा। धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी मोर्चा। ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी विद्यार्थ्यांचे एकदिवसीय उपोषण। सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप। खेडमध्ये आधार केंद्रात काँग्रेस पदाधिकाऱ्याला अश्लील चाळे करताना पकडलं। संतप्त जमावाकडून पदाधिकाऱ्याला चोप। पदाधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं।
धाराशिवच्या कळंब शहरात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत गोंधळ, डीजे लावण्याच्या कारणावरून पोलीस आणि तरुणांमध्ये वादानंतर परिसरात गोंधळाची स्थिती, जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी 2 मंडळांविरोधात गुन्हा दाखल, आदेशाचं उल्लंघन झाल्यानं कारवाई। बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात धिंगाणा, जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धक्काबुक्की, गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल, रुग्णालय प्रशासनाची कारवाईची मागणी। नांदेड जिल्ह्यात भाविकांच्या बसचा अपघात, भाविकांनी भरलेल्या बसची कंटेनरला जोरदार धडक, भीषण अपघातात 20 भाविक जखमी, 4 प्रकृती गंभीर। पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग, धायरीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। पुण्यातील कोथरूड, वारजे आणि खडकवासला परिसरातही मुसळधार पाऊस, मोठ्या विश्रांतीनंतर पुणे शहरात काल रात्री जोरदार पाऊस। गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी, पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पांगरी नवघरे येथील शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान। नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर येथे शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण, अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतीचं नुकसान भरपाई देण्याची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल मक्याची आवक, 1500 ते 1700 रुपये दर वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून महिन्याला 20 मालगाड्या, नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमधून देशभर लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासन 15 नोव्हेंबर ते 14 फेब्रुवारी 2024 या 3 महिन्यांसाठी 20 मालगाड्या पुरवणार। कांद्याला घाऊक बाजारात 43 ते 47 रुपये प्रति किलोचा दर, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांचा दर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्यातील किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर शतकी पार, टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्यासह इतर भाज्यांचे दरातही वाढ, तर पालेभाज्यांच्या दरात काहीशी घसरण। नवरात्रोत्सवासह दिवाळीतही तेलाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता, तेलाचे भाव किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांनी वाढले। नंदुरबारमध्ये आनंदाच्या शिध्याचा 44% जनतेनं लाभ घेतला, गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधा मिळणार। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील 10 किलोमीटर रस्त्यावर संरक्षक जाळ्या लावण्याचं काम सुरू, घाट भागातील रस्त्यावर दरड कोसळत असल्यानं निर्णय, नवरात्रीच्या 10 दिवसात काम बंद राहणार। शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईचरणी 12 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण, साई भक्तानं दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम। नंदुरबारच्या सातपुड्यात नवीन फळभाज्या सेवनास सुरुवात होणार, मोलगीत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत गावदेवीचं पूजन।